मित्रांनो, जय हिंद. आपल्याला माहिती आहे 2026 मध्ये अग्निवीरची पहिली तुकडी 4 वर्षाची सेवा करून या ठिकाणी रिटर्न येणार. भारतीय सशस्त्र दलांमध्ये अग्निवीर ही स्कीम, ज्यामध्ये अनेक तरुण 4 वर्षांसाठी भरती होत असतात. त्यामध्ये 25% तरुण पुढे कंटिन्यू होतात आणि 75% तरुण रिटायर होतात. मग रिटायर झाल्यानंतर या मुलांनी काय करायचं, हा प्रश्न गंभीर होता. आणि महाराष्ट्र सरकारने खरंच काल एक नुकताच निर्णय घेतलेला आहे. कर्नल दीपक ठोंगे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीच्या मार्फत काही शिफारसी सरकार मागवत आहे. आणि या समितीचा मेन उद्देश हा आहे की हे अग्निवीर 4 वर्षांच्या सेवेनंतर जेव्हा निवृत्त होऊन येतील तेव्हा त्यांना स्टेट गव्हर्नमेंटचे जे जॉब आहेत, त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, वन विभाग असेल किंवा अन्य जे जॉब आहेत, त्यामध्ये राज्य शासकीय नोकरीमध्ये त्यांना समाविष्ट करून कसं घेता येईल, हा प्रयत्न सरकारकडनं केला जातोय. खरंच हे पाऊल कौतुकास्पद आहे, कारण 4 वर्षांच्या सेवेनंतर या अग्निवीरांनी पुढे त्यांच्या करिअरमध्ये काय करायचं यासाठी सरकारनं एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. अग्निवीर पैकीच एक अग्निवीर आज माझ्यासोबत आहे आणि या अशा निर्णयांमुळे अशा तरुणांचं मनोबल निश्चितपणे वाढतं आहे. परत एकदा सरकारचं अभिनंदन. धन्यवाद.